गेल्या 2 दिवसापासून पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार केलेला आहे आणि आपण पाहिलं तर अनेक गावामध्ये पाणी शिरलेलं आहे. तर अनेक नदी पात्राची गावं आहेत, त्या गावामध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे. आता पाहिलं तर स्वतः माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पवनार गावाची पाहणी केली आहे. स्वतः ते होडीमध्ये बसून त्या गावकऱ्यांची ते आता संवाद साधलेला आहे. इथं काय कमी जास्त आहे त्याची देखील पाहणी केलेली आहे. अनेक लोकांना अजून अन्नधान्याचं असं काही असेल तर त्यांची देखील त्यांनी काळजी घेतलेली आहे. आपण आता माझ्यासोबत बोलण्यास साहेब काय सांगायला, आपण स्वतः आता होडीहून पाहून गुजरात पाण्यामध्ये आपण पाहणी केली, गावाची काय परिस्थिती आहे? नाही, खरं आहे की या परिसरामध्ये नेहमी ज्यावेळेस गोदावरीला पूर येतो किंवा वरच्या दोन्हीही तलावामध्ये पाणी जास्त झाल्यानंतर सोडलं जातं त्यावेळेस या 9 गावाला पूर्ण पाण्यानं घेरलं जातं. वाहतूक पूर्णपणानं बंद होते. ही परिस्थिती 2006 पासून आहे. 2006ला यापेक्षा भयंकर परिस्थिती होती. तशीच परिस्थिती आज या ठिकाणी आहे. म्हणून मी आज स्वतः होडीनं इथं ही 3री अतिवृष्टी आहे, 3ऱ्यांदा झालेलं आहे. आणि या परिस्थितीत आज होडीने इथं यावं लागलं एवढ्यासाठी की पवनेर हे फार मोठं गाव आहे. आजूबाजूला डिग्रस, तेलसमुख, बोरखेड, रामेवाडी ह्या सगळ्या गावाला या पाण्याच्या विळाख्यातून काही अडचणी आहेत का? बाकी जीवितहानी किंवा असं कुठेही घटना घडलेली नाही, पण लाईट नाही आहे आणि खाण्याची पूर्ण व्यवस्था संबंध गावाला आहे का? त्या आमच्यासोबत सर्व प्रशासकीय अधिकारी पण इथं आलेले आहेत. आणि या परिस्थितीत आपण पाहताय की नाविलाजानं ज्यावेळेस दोन्हीकडनं पाणी येतं त्यावेळेस या नदीचं पाणी गोदावरीमध्ये जायला येत नाही, कारण गोदावरीमध्ये पाणी जास्त सोडलेलं असतं. आत्ता परिस्थिती शेतकऱ्यांची फार वाईट झाली आहे, कारण कुठलंच पीक त्यांच्या हाताला लागत नाही, कुठलंच. त्यामुळं या परिसरातला तर ऊससुद्धा, या भागामध्ये सर्वाधिक ऊस असतो, ऊससुद्धा पूर्ण ऊसाच्या शेंड्याही दिसत नाहीत. पूर्णच्या पूर्ण ऊस आज पाण्यात आहे. त्यामुळं या ठिकाणी शासनाला वेगळ्या पद्धतीनं, जसं मागे कोल्हापूर, सांगली, या सातारा या परिसरामध्ये पुराची परिस्थिती आली होती, ऊसं फार मोठ्या संख्येने पाण्याखाली होती, त्यावेळेस अशा पद्धतीनं मदत दिली गेली, त्याच पद्धतीनं मदत या ठिकाणी या आमच्या भागातल्या शेतकऱ्याला सुद्धा मिळाली पाहिजे. यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि शासन नक्कीच या ठिकाणी सहानुभूतीपूर्वक विचार करून सर्व शेतकऱ्यांना त्या पद्धतीनं मागील जसं दिला गेला ऊसासाठी सुद्धा, म्हणजे कापसाला इतर पिकाला मिळतोच, पण ऊसासाठी सुद्धा या ठिकाणी मदत द्यावी लागेल. अनेक घरं पाण्याखाली आहेत, अनेक दुकानं इथं येताना पाहिलं असेल की ज्यांचा उदरनिर्वाह त्या दुकानावरती आहे, तीसुद्धा आज पाण्याखाली आहेत. त्यांनासुद्धा मदत या ठिकाणी तात्काळ, मी तहसीलदारला सांगितलं की आत्ता आपल्या हातात जे आहे ती तात्काळ मदत 10,000 रुपये नियमानं जी देता येते ती पटकन 10,000 रुपये सर्वांना दिली गेली पाहिजे, ज्यांची घरं आणि दुकानं पाण्याखाली आहेत. तर त्या पद्धतीनं आज पाहणी करतो आहे. आणखीन 2-3 ठिकाणी जायचं आहे. आणि ही सलग 3ऱ्यांदा, म्हणजे मला असं वाटतं की ऑगस्ट सप्टेंबर यामधल्या पिरियडमध्ये ही 3री अतिवृष्टी आहे. आणि आज ऑगस्टची सुद्धा जी काही अतिवृष्टीत नुकसान भरपाई झाली 56 कोटी जिल्ह्याला आले, 30 कोटी रुपये या परळी तालुक्याला त्यातले मिळाले. पण यावेळेस पाहता तर संबंध बीड जिल्ह्यात मग आष्टी असेल, पाटोदा असेल, शिरूर असेल, गेवराई असेल, माजलगाव असेल, वरच्या भागात अंबाजोगाई, केज, मांजराच्या संलग्न जे पट्टा आहे त्या ठिकाणी सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं नुकसान झालेलं आहे. सर्व दूर या जिल्ह्यात पूर्णपणानं पावसाने थैमान घातलं आहे आणि त्यात शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालं आहे. आणि ज्यावेळेस निसर्ग कोपतो त्यावेळेस सगळ्यात पहिला बळी हा शेतकऱ्याचा जातो. त्यामुळं सरकारलाही माझी विनंती आहे, मी स्वतः जाऊनही माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे की शेतकरी ज्यावेळेस अडचण येतो त्यावेळेस सर्व दूर त्यांना मदत केली पाहिजे. भलेही त्यासाठी काय करावं लागलं तरी चालेल, पण शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. सर, पहिल्या 56 कोटी सुद्धा मदत सरकारने दिलेली आहे, कमी येते? नाही, एक लक्षात घ्या, त्यावेळेस नुकसान जास्त आहे. नाही, आता हा पहिला हप्ता या ठिकाणी आलेला आहे. नुकसान पूर्ण जास्त झालेलं हे टप्प्याटप्प्यानं शासनाकडे जातं. ज्यावेळेस मदत पुनर्वसनकडं या तालुक्याचे, या एवढे हेक्टर असं जातं, ते 2-3 टप्प्यात जातं. तर ऑगस्टमधला पहिल्या टप्प्यातलं हे 56 कोटी रुपये मिळालेले आहेत. तिथून पहिलं तर अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे. माजलगाव असेल, तुमचं पाथर्डी असेल. हो, माजलगाव, पलीकडे पाथर्डी, इकडं सोनपेठ, ह्या गोदाकाठच्या सगळ्या गावाला
आत्तापर्यंत अनेकदा अशा धक्क्यातनं ही सगळी मंडळी गेलेली, लहानाची मोठी याच्यातनं झालेली आहे. पण अशा एका धक्क्याने कुटुंब, घर हे सगळं सावरतं, पण आर्थिकदृष्ट्या शेतकरी सावरू शकत नाही. कारण त्याचं सबंध पीक पाण्याखाली गेलेलं आहे, त्याच्यातनं 1 रुपयासुद्धा त्याला मिळत नाही. अशा वेळेस शासनानं खंबीरपणानं मागे उभे राहायला पाहिजे. अशा वेळेस शासनाने खंबीरपणानं मागे उभं राहायला पाहिजे असे आणि नजीम मुंजांनी उत्तर केलेलं आहे. त्यानंतर विकास मागवे संभाजी मुंजा घेण्यासाठी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.